केंद्र सरकारने 2021 रोजी कायद्यात सुधारणा केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बाबत सक्ती केली आहे। मात्र उच्च न्यायालयाने यापूर्वीच सन 2014 मध्ये वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बाबत सरकारला आदेश दिले होते। मात्र सदर आदेशानंतर राज्य सरकारने महा ई टेंडर वरती टेंडर देखील दिले होते। मात्र नंतर राज्य सरकार वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बाबत शांत झाले। त्यानंतर केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करून वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बाबत सक्ती केली। त्यानंतर राज्य सरकार ऍक्शन मोड वरती आले। मात्र उच्च न्यायालयाचे आदेश असताना राज्य सरकारने ते पाळले नाही। त्यामुळे सन 2014 नंतर देखील नॉर्मल नंबर प्लेट लावल्या जात होत्या। अनेक राज्यात वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट या 2011 पासून सुरू झाल्या। मात्र महाराष्ट्र राज्यात 2024 केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्यात वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बाबत टेंडर महा ई टेंडर वरती प्रसिद्ध करण्यात आले नाही, तर ते परिवहन आयुक्त यांच्या वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आले। त्यामुळे खरी स्पर्धा न झाल्याने सदर टेंडर हे 3 कंपनीला दिले गेले। मात्र तक्रारदार यांनी केलेल्या सर्च मध्ये महाराष्ट्रात इतर राज्यात काही राज्यांपेक्षा जास्त दर आहे। त्यामुळे परिवहन आयुक्त यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून टेंडर महा ई टेंडर वर न देता त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून खुल्या स्पर्धेला वाव न देता कायद्याचे उल्लंघन करून इतर काही राज्यांच्या तुलनेत जास्त किमतीत नंबर प्लेट सर्व्हिस देऊन जनतेच्या पैशाचे नुकसान केले आहे व कंपन्यांचा लाभ केला। त्यामुळे आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार मनीष देशपांडे, डॉक्टर अभिषेक हरिदास, अभिजित केडकर यांची मुख्य सचिवांकडे आयुक्तावर गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार मुख्य सचिव व इतर यांच्याकडे करण्यात आली आहे। याआधी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं HSRP नंबर प्लेट बाबत काढलेली निविदा रद्द करून संबंधितांची चौकशी करून नंबर प्लेटच्या किमती कमी करण्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे विभाग पुणे यांना निवेदन देण्यात आले।